नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मी आज झोपेतून थोडं लवकर उठलो होतं कारण मला आज पुण्याला जायचं आहे आणि माझी अंघोळ आणखी बाकी आहे. तर मी पहिले अंघोळ करतो, त्यानंतर थोडासा मेकअप करतो, बॅग पॅक करतो आणि त्यानंतर आपण निघूया. तर मी अंघोळ करून थोडा मेकअप करून आणि अंगावरती परफ्यूम मारून रेडी झालो आहे. मला पुण्याला जायचं आहे, पहिले हॉस्पिटलला जायचं आहे. तर पहिले आपण हॉस्पिटलला जाऊ, त्यानंतर पुण्याकडे पूर्तता करू. थोडीशी पाऊल यात्रा करून मी जाऊन डबा घेऊन येतो आणि आपलं वाहन येण्याची वाट बघतो. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर मी हॉस्पिटलला आलो, पोटभर जेवण केलं आणि आता मी पुण्याला जाण्यासाठी निघतोय. तर भावाने मला बस स्टॉपवरती सोडलं. तेवढ्यात नेमकं बस आली. बसमध्ये जास्त काही गर्दी नव्हती. मग काय झटकन बसमध्ये गेलो, फाटकन जाऊन सीटावर बसून घेतलं. राजगुरुनगरमधून बसमध्ये बसलो आणि भोसरीला उतरलो. भोसरीहून बसमध्ये बसलो, नाशिक फाट्याला उतरलो. आता इथून पुढचा आपला प्रवास मेट्रोने असेल. लिफ्टमध्ये जाऊन थोडे केस सेट केले. कसा दिसतोय बघितलं. काल चांगला दिसत होतो, म्हटलं आज पण चांगला दिसतोय. जाताना एलिव्हेटरवरून जात होतो, म्हटलं हे पण शूट करून घेऊ. प्लॅटफॉर्मवर मेट्रोची वाट बघत थांबलोच होतो, तर तेवढ्यात मेट्रो आली. तर चला आता मी मेट्रोत बसतो आणि रूमवर जातो. आणि मेट्रोमध्ये खूप गर्दी होती म्हणून मला काही शूट करता नाही आलं. आणि जाताना मला उसाचा रस दिसला, म्हटलं पिऊन जाऊ. तर आता मी फायनली हॉस्टेलवरती आलोय. हॉस्टेलवर येऊन बघतो तर काय, माझ्या पूर्ण बेडवरती धूळ आणि पूर्ण पसारा आहे. तर मी आता बेड आवरतो आणि माझे कपडे व्यवस्थित वरती लावतो. तर मला सगळं व्यवस्थित आवरायचं होतं, तर मी एकदम व्यवस्थित आवरून घेतलंय. वरती कपडे पण व्यवस्थित लावून दिले. तिथं जे कपडे लटकायचे होते ते लटकून पण दिले. मी सगळं एकदम व्यवस्थित आवरून घेतलंय, सगळं नीट लावून दिलंय. मला आज जास्त काही भूक नाही, त्यामुळे मी जेवायला जाणार नाही, डायरेक्ट झोपून राहणार आहे. आणि आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एड करतो. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.